सांगायचे. अशा प्रकारचे अधिकारी असणारे पुरुष संत महात्मे सगळ्या या परिसरामध्ये घो करून टाकला महाराज परमार्थाचा. श्री संत मोतीराम महाराजांनी अनेक अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे. आणि शेवटी आता निर्याणाची वेळ आलेली आहे. त्यावेळेला जे भविष्य सांगणारी काही मंडळी होती म्हणून त्याचं भविष्य खरंच निघत होतं म्हणून. एखाद्याचं जर त्यानं मरण सांगितलं बरोबर त्याच दिवशी त्याचं मरण या. एकाला मरण सांगितलं होतं म्हणून त्या मोतीराम महाराजांनी रागवलं त्याला. अरे याच्या पुढे मरण सांगू नको तू. ठीक आहे मला सांगणार नाही. त्यावेळी अशा प्रकारचं पाहिलं महाराजांचं. जवळजवळ आयुष्य महाराजांचं काय आलेले संपत आलेले. श्रावणवद्य पंचमी गुरुवार दिवस महाराजांनी निवडला. महाराज गुरुवार दिवस आणि त्यानं भविष्य बघितलं. पंचांग काढलं. बुधवार निघाला महाराज. सगळी लोक दूर गेल्यानंतर महाराजांना एकांतामध्ये त्यानं सांगितलं महाराज तुमचं आयुष्य बुधवारी संपायला लागेल. महाराजांनी ऐकून घेतलं. बराच वेळ ठरलं ते ठरलं म्हणल्या. काय झालं? ठरलं ते ठरलं गुरुवारी. याचा अर्थ असा आहे ब्रह्मीभूत अशा प्रकारची जी संत महात्म्य आहेत ती काळावरही विजय मिळवतात. विठ्ठल